पंढरीचा वार करी त्याचे पाय माझे श्री हो का उत्तम चंडाळ पाय ठेवीन कपाळ वंदे होय हरिहरा शुद्ध मुनी ऋषेश्वरा हो का उत्तम चंडाळ पाय ठेवीन कपाळ मुखी नाम गर्जे वाणी मुखी नाम गर्जे वाणी म्हणे नामयाची जनी हो का उत्तम चंडाळ
पाय ठेवीन कपाळ विठ्ठल विठ्ठल सेवितं कपतिजम्बुफलचारुभक्षणमुमाश्रितं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुजाभं जगन्नाथपाने मन्ननं मन्ननं याचा बेस कमी करून ट्रबल द्या सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोजस्तेजस्फुरति प्रदेशां विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई म्हणे त्रिभुवन पावले अद्यात्रय जननी देवाचे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारून आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू पंढरीचा वार करी त्याचे पाय माझे श्री हो का उत्तम चंडाळ अत्यंत गोड सुंदर अभंग जनाबाई महाराजांचा 4 कडव्याचा गोड सगळ्यांच्या पाठातला असेल नसेल परंतु छान अतिशय सुंदर अभंग सेवेसाठी आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. अत्यंत गोड या अभंगामध्ये जनाबाई महाराजांनी चिंतन आपल्याला दिलेलं आहे. गोड अभंग आहे माझ्या पाठातला नाही पण सहज येता येता वारकऱ्यांच्या विषयी एक मनामध्ये अत्यंत एक अंतकरणामध्ये भाव तयार झाला. वारकरी कोण असतो, वारकरी कसा असतो, वारकरी कोणाला पूज्य आहे, वारकरी म्हणजे काय याचं चिंतन करावं असं वाटलं म्हणून वारकरी टाकलं आणि एक अभंग माझ्या समोर आला आणि त्या ठिकाणी मला तो आनंद झाला आणि सहज तो अभंग सेवेसाठी निवडलाय. पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझे श्री. ऐका मंडळी, जनाबाई महाराजांच्या अंतःकरणामध्ये असा भाव प्रगट झाला की जनाबाई महाराज म्हणतात पंढरपूरचा जो वारकरी, पंढरीच्या वाटेने चालणारा जो वारकरी राहतो ना, वारकरी त्याचे पाय माझे श्री म्हणजे माझ्या कपाळाला लागतात, लागावेत अशी भावना जनाबाई महाराजांनी प्रगट केली. महाराज कोणी ज्या रोज पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये राहतात, पांडुरंगाच्या जवळ राहतात, देव त्यांच्याशी बोलतो, ईदगुज करतो, गप्पा गोष्टी करतो, नवे जनाबाईचे सगळे काम देव करू लागतो. त्या जनाबाईंनी म्हणावं पांडुरंगापेक्षाही पंढरपूरच्या वाटेने चालणारा जो वारकरी आहे त्याचे पाय माझ्या कपाळाला लागावेत. काय वारकऱ्याचा अधिकार असेल सांगा ना तुम्ही बरं. कोणता वारकरी, ऐका कोणता वारकरी, उत्तम वारकऱ्याचेच पाय लागावेत का? ऐका बरं, उत्तम वारकरी म्हणजे कोणता? VIP असं नाही, वारकरी VIP नसतो, लक्षात ठेवा. उत्तम वारकऱ्याचेच पाय लागावेत का? जनाबाई म्हणले तसं नाही, कसाही वारकरी असू द्या. ऐका, हो का उत्तम चांडाळ, ऐका, उत्तम असू द्या नाही तर चांडाळ असू द्या. ऐका पण महाराज म्हणतात पाय ठेवीन कपाळ. ऐका त्यांच्या पायावर माझं कपाळ मी त्या ठिकाणी ठेवील. कोण म्हणतायत? जनाबाई म्हणतायत, लक्षात ठेवा. मग
उत्तम वारकऱ्याच्या पायावर कपाळ ठेवणं जनाबाईला शोभादायक आहे. ऐका ऐका, उत्तम वारकऱ्याच्या पायावरती आपलं मस्तक ठेवणं हे जनाबाईला बरं आहे बुवा, पण चांडाळ वारकऱ्याच्या पायावरती माथा ठेवणं, ऐका ऐका ऐका, चांडाळ माणसाच्या पायावरती माथा ठेवणं हे चांगलं आहे का हो? चांगलं आहे का? वास्तविक पाहता महाराज म्हणले कोणाच्याही पाया पडू नाही, पण इथं कोणी कोणाच्याही पाया पडतं. पाया पडायच्या ना एकमेका, पण कुठं पंढरीच्या लोका नाही अभिमान, आणि मग पाया पडायच्या ना एकमेका. पण महाराज यांच्या दोघांचे का पाया पडायचं? आता त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. महाराज म्हणतायत वंद्य होय हरिहरा सिद्ध मुनी ऋषेश्वरा. ऐका ऐका, हे पंढरपूरचे जे वारकरी आहेत, पंढरीच्या वाटेने चालणारे जे वारकरी आहेत, ऐका ऐका, वंदे होय हरिहरा. हरी म्हणजे कोण? भगवान विष्णू. आणि हर म्हणजे कोण? भगवान महादेव. यांना सुद्धा हे कोण आहेत? ऐका ऐका ऐका, आवडते वंदे आहेत. आणि ऐका ना, यांना आवडणारे वंदे असणारे ऋषी मुनी. कोण? ऋषी मुनी. भगवान शिवजी आणि भगवान विष्णू यांना आवडतात कोण? ऋषी मुनी आवडतात. ऐका ऐका, पण ते ऋषी मुनी सुद्धा या वारकऱ्यांच्या म्हणजे पायाला लागतात. लक्षात ठेवा. कोणाच्या? कोणाच्या? वारकऱ्यांच्या. लक्षात ठेवा, एवढा अधिकार वारकऱ्यांचा मोठा आहे. म्हणून जनाबाई अत्यंत गोड बोलतायत. मुखी नाम गरजे वाणी. ऐका, काय करतात ते वारकरी? तर म्हणे नाम याची जणी. फक्त पंढरपूरच्या वाटेने चालताना बिस्किट गोळा करतात. असं करतात का? नाही नाही महाराज, काही बी करू द्या, पण माऊली माऊली म्हणतात. मुखी नाम. ऐका ऐका, मुखाने नाम घेतात. आणि माझ्या माऊलीचं नाव घेतलं ना, जगात कुठलाही देव असू द्या, कुठलाही ऋषी असू द्या, कुठलाही संत असू द्या, या विश्वामध्ये कोणी असू द्या, माऊलींचं नाव सगळ्यांना प्रिय आहे. देवाचं नाव सगळ्यांना प्रिय आहे. आणि त्या देवाचं, त्या संतांचं नाव घेतल्याच्या नंतर जनाबाई सारख्या अधिकार संपन्न संत पायाला लागतात. वारकऱ्याचा अधिकार आहे. विठ्ठला विठ्ठला. गोड त्या ठिकाणी अभंगावर सरळ भावा अभंगाचा आपल्या समोर मांडलेला आहे. बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं पायवाट चालीचं कीर्तन आहे. आणि हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वारकरी सेवा पायी दिंडी सोहळा लोहगाव बिलोली जिल्हा नांदेड आषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षी आळंदी ते पंढरपूर आपली दिंडी या सोहळ्यामध्ये दरवर्षी येते. ऐका ऐका, फार आनंदाची गोष्ट आहे. 3रंच वर्ष आहे महाराजांचं, पण अतिशय छान आपण त्या ठिकाणी आपण जुळवलेलं आहे. मला फार आनंद आहे. वा विठ्ठला. सगळ्या वारकऱ्यांना, खेड्यापाड्यातील सगळ्या भाविकांना एकत्र घेऊन चालणारी हे आपली त्या ठिकाणी वारकरी सेवा पायी दिंडी आहे का नाही? ज्ञानेश्वर महाराज ही दिंडी आपलं काम करते. बो ऐका ऐका ऐका, फार आनंदाची गोष्ट आहे. सगळी मंडळी विशेष सहकार्य या ठिकाणी या दिंडीमध्ये करतायत. ऐका ऐका, या दिंडीचे अध्यक्ष असणारे तथा दिंडी चालक श्रीमान माझ्यावर नितांत प्रेम करणारे राजेंद्र भूमण्णा तोटवाड रेड्डी लोहगावकर पूजनीय महाराज साहेब. आहे की नाही? तुम्ही म्हणता साहेब म्हणता, महाराज म्हणतो, नेमकं काय चाललंय आहे की नाही? ते समाजसेवक सुद्धा आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतात. पण त्याही पेक्षा विशेष धडाडीने माऊलीच्या वाटाने आले. तिकडे परमार्थ त्यांचा उत्तम परमार्थ आहे. मी गेलो होतो महाराजांच्या घरी. मातोश्रीची सेवा कशी करावी हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. गेल्या वर्षी महाराजांचे बंधू वारले महाराज, तरी सुद्धा वारी सोडली नाही. बरोबर ना? बंधूच ना. ऐका, म्हणजे हा वारकरी माणूस आहे. बुवा ऐका, महाराजांचं अतिशय चांगलं काम आहे. सगळ्यांना सामावून घेणं, सगळ्याला स्वतः सेवा भावी वृत्ती त्यांची आहे.
आणि सेवा केलीच पाहिजे. ऐका ऐका, आम्ही वर्षभर लोकांकडे खातो जातो राहतो, वर्षभर लोक आम्हाला सांभाळतात, आमची सेवा करतात, बसायला पाठ व्यवस्थित सगळी विशेष पद्धतीने सेवा करतात. नाही नाही, ते हार खाण्यासाठी मिष्टान्न पक्वान्न सगळं सगळं बनवतात महाराज. एवढी सेवा करतात, एवढी सेवा करतात, डोळ्यातून पाणी येतं की काय सेवा करतात ही माणसं आपली. आपण ते एवढ्या उंचीचे नाहीत, ऐका ऐका, तरी सुद्धा एवढी सेवा करतात. पण वारीमध्ये आल्याच्या नंतर असं वाटतं यांनी वर्षभर आपली सेवा केली, 20 दिवस ज्ञानोबारांनी आपल्याला संधी दिलेली आहे की सगळ्यांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. म्हणून 20 दिवस कशाचीच पर्वा करायची नाही, सगळं त्यांच्यावर सोडून द्यायचं. आणि ते करतात महाराज. कोण? ऐका, देव करतो सगळं. त्याच्यावर सोडलं ना, त्याच्यावर श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा, अंतकरणामध्ये भाव ठेवा, तो वेळोवेळी उभा राहतो महाराज. समोर समोर उभा राहतो. कोण? देव. पण दिसला पाहिजे, है की नाही? तेवढी अंतकरणामध्ये भाववृत्ती असेल, अंतकरणामध्ये श्रद्धा असेल, देव आपल्या प्रत्येक अडचणीत सहाय्य करतो. भाऊ विठ्ठला विठ्ठल. सगळे मंडळी, या दिंडीचे सचिव भगवानराव पाटील कानोले, जिगळेकर ते आहेत, आणि सगळे मंडळी या दिंडीला सहकार्य करणारी बालाजीराव देशमुख, बाबूराव पाटील चिंचोले, लक्ष्मणजी बासटवार, लक्ष्मणजी होरके सर, शंकरराव वानोळे आणि श्रीमान अरविंदराव ठक्करवाड, इंजिनियर संकेतराव उत्तरराव आणि अनुदत्त बिलोली, मोहनराव मारावार आणि भाऊसाहेबजी बनबरे, ही सगळ्या मंडळींनी दिंडीला सहाय्यकार्य करणारी मंडळी आहेत. जिथं कमी पडन 50,000 51,000 पुढे चालून कमी जास्त झालं तर 1,00,000 अशी एक एक मंडळी देणारा माणूस महाराज. ऐका ऐका, आणि दिंडीला सहकार्य असल्याशिवाय काय होत नाही. या फडातली सगळी टाळकरी महाराज मंडळी, बरं, सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य नाही. आपल्याला पुढे जायचंय. सोपदार आहेत पाठीमागं, एक नाही, सगळी मंडळी आहेत. शिष्टीमोल्या दादानी अतिशय सुंदर सिस्टीम दिलेले. विनेकरी बाबा, हनुमंत बाबा, आहे की नाही? हा, हनुमंत बाबा असल्यावर काय कमी महाराज. गोड सुंदर वारकरी महाराज आहेत, लक्षात ठेवा. ही सगळीच मंडळी. आणि मी या सगळ्या मंडळीकडे पाहिलं बरं का रेड्डी बाबा महाराज, आपल्या सगळ्या भाविकांकडे पाहिलं तर तुम्ही यांना छान वळण लावले, शिस्त पण चांगली लावली. आणि आता इथून पुढे लागत राहणार आहे. प्रत्येक माणूस आलेला आपला नम्र होतो, आणि जो माणूस नम्र होतो ना, तो विजय त्याचा होतो. लक्षात ठेवा. त्याच्या जीवनात त्याच्या सगळ्या संकल्पना, सगळ्या इच्छा पूर्ण होतात. नवे नवे देव सुद्धा का बीज होतो. नम्र झाला भूता तेने गोडिले, तेने गोडिले, तेने गोडिले, नम्र झाला भूता तेने गाड्या भरल्यात का? हा, काय अगोदर गाड्या भरून द्या, सगळ्या पुढं काढून द्या. आमचे हे जे काळे महाराज बसलेले आहेत, हे भागवताचार्य आहेत, वृंदावनला राहिलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो मी, एक अष्टसात्विक भाव निर्माण त्यांच्या चेहऱ्यावरती असतो महाराज. एक विवाहिक आहेत ते, लक्षात ठेवा. पण ब्रह्मचार्याला लाजवेल असा तेज पुंज चारा त्यांचा त्या ठिकाणी आहे. म्हणजे फक्त नामस्मरणाची ताकद आहे, योगाची ताकद आहे. लक्षात ठेवा. पूजेने महाराज दिंडीमध्ये चालतात, आमच्या दिंडीमध्ये आलेले आहेत. ती दिंडीच त्यांची आहे का? आपले सगळेजण दिंडी हे वारकऱ्यांची असते, महाराजांची नसते. म्हणून तुम्ही जा महाराज, आहे की नाही? सगळे मंडळी आहेत, तुम्ही बसायचे दाशी, तुम्हाला बसा. एक नाही, मी थोडा वेळ कीर्तन करणार आहे. मला पहिली गोष्ट कीर्तनच येत नाही, दिंडीत तर अजिबात येत नाही. विठ्ठला महाराज, तुम्ही मुख
मोकळ्या वेळात नांदेडला माझं कीर्तन ठेवा, मग मला कीर्तन करता येते. मी ते एवढा व्याप सगळं डोक्यात भरलेलं राहतं महाराज आहे की नाही. प्रत्येकाला बोलणं चालणं सगळ्या गोष्टी करणं पाहणं हे फार अवघड राहतं आहे की नाही. तुम्ही सांभाळता, तुम्हाला धन्यवाद आहेत भाऊ. हे सोपं नाही हे करणं आहे की नाही. एका गावचा एक एक माणूस असतो, एकाची एक एक तारा असते. अर्धा तास लेट झाला तर एखादा माणूस म्हणतो काय महाराज जमत नसेल तर करावं कशाला आहे की नाही. एवढी यंत्रणा सांभाळणं, जागा ठिकाण, एवढे गाड्या, आचारी, स्वयंपाक करणाऱ्या महिला हे सगळे योगदान देतात, सहकार्य करतात बिचारे आहे की नाही. थोडंफार मागं पुढं होतं, कधी टँकर उशिरा येतं, कधी आचारी नसतो. महाराजांनी काही मरायचं का आहे की नाही. तुम्ही सहकार्य करायचं, लक्षात ठेवा. भूक लागत असते, माणसाला त्रास होत असतो, चालून दमून आल्याच्या नंतर परेशान होतात भाविकांची काळजी आपण सुद्धा घेतली पाहिजे वारकऱ्यांची आहे का नाही, लक्षात ठेवा. आणि सगळंच अतिशय छान, महाराज अतिशय काळजी घेतात, सगळं व्यवस्थित तंतोतंत नियोजन महाराजांचं आहे. आपणही त्यांना सहकार्य करत चला हे की नाही. थायलर सेवा करायची, कमी जास्तीला आपण स्वतः उठायचं, पळायचं, काम करायचं. आपण कशासाठी आलो इथं? वारी करायसाठी. सेवा केलेली देवाला कळते महाराज. कोणाला कळते? देवाला कळते. जेवढे साधू संत आहेत त्यांनी त्याची सेवा केली. तुम्ही त्याच्या वारकऱ्याची सेवा करा, जीवनात काही कमी पडणार नाही, लक्षात ठेवा. आणि सेवा हीच माणसाच्या जीवनामध्ये सगळं काही प्राप्त करून देते महाराज. विठ्ठला विठ्ठल. दिंडीच्या वाटाने जे जे करतात, वारकऱ्यांना तुम्ही खाऊ पिऊ घातलं, तुमचं कल्याण होईल. सेवा केली, कल्याण होईल. ऐका येतं तुम्ही देणगी दिली, दक्षिणा दिली, तुमचं तरी कल्याण होईल. ऐका येतं तुम्ही काहीही करा, तुमच्या कामालाच येणार आहे. कुठं केलेलं? इथं केलेलं. घरी केलेलं लोकांना देतात तुम्ही, घरीच येतं ना. ऐका, घरीच असतं पण ते कामाला येत नाही. कोणाच्या कामाला येतं? म्हणा पोरायच्या, सुनायच्या एक नाही, नातवंडायच्या, यांच्या कामाला येतं. बरोबर आहे का नाही? ऐका तुम्ही सगळं करा. ज्ञानोबराय म्हणतात, असोनी संसारी जिव्हे वेगो करी, वेदशास्त्र बारे पाह्य सदा. संसारामध्ये असताना तुम्ही इकडे सुद्धा परमार्थाकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं होतं, बँकेत जमा केलेला पैसा ऐन वेळी माणसाच्या कामाला येतो. तसं अचानक माणूस जातो, काही विचारून जातो? नाही, 100 पूर्ण झाल्याच्या नंतरच जाणार असं काही ठरलेलं असतं का बाबा? नाही. मग कधी जातो? कधीही जातो. ऐका, त्याला काळ वेळ काही लागत नाही जायला. बरोबर आहे की नाही? त्याचं संपलं की त्याला जावं लागतं. ज्या दिवशी जायचंय, नाही म्हणले आता चला ना वारीत, बाबा म्हणतात चला वारीत, नाही म्हणले आता पुढच्या वर्षी परत म्हणले दुसऱ्या वर्षी चला ना वारीत, नाही म्हणले पुढच्या वर्षी, आहे की नाही? मग पुढच्या वर्षी राहतच नाही. लक्षात येत का तुमच्या? म्हणजे काही पुण्य प्रॉफिट आपल्या सोबत येतं का? बँकेत काय आपलं बॅलन्स राहतं का? नाही राहत. करावी तातडी. लक्षात ठेवा, तातडी कशाची करायची? आपण खायची आहे की नाही, पुढं पळायची, आणखी कशाची आहे की नाही, लक्षात ठेवा. याची तातडी आपण करतो. पण परमार्थी भजन करणं याची तातडी आपण केली पाहिजे. अरे उद्या करू कधी म्हणायचं नाही. भजन आजच केलं पाहिजे, नामस्मरण आजच केलं पाहिजे, सेवा आजच केली पाहिजे. काय भरवसा आहे माणसाचा महाराज? हा, सांगता येतं का? नाही सांगता येत महाराज. क्षणभंगूर. लक्षात ठेवा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर
वारकऱ्याचं जीवन, वारकऱ्याचं महत्व. आपण वारकऱ्याची सेवा केली पाहिजे की नाही केली पाहिजे? बसलेले सगळे कोण आहेत आपण? हा, कोण आहे? ऐका, उत्तम आहेत का? कसे ऐका, वारकरी कोणाला म्हणायचं सांगता येईल? ऐका ऐका ऐका, आपण आता पंढरपूरच्या वाटेने चालतो म्हणजे आपण सगळे वारकरी, बरोबर आहे की नाही? पण ज्याच्या हातात पताका आहे त्यालाच काय म्हणायचं? डोक्याला बुक्का आहे, गंध आहे, त्याला काय म्हणायचं? ऐका ऐका, कोणता वारकरी म्हणायचं? जाऊ दे की नाही, तुम्ही म्हणताना आम्ही दिंडीत आलो तरी बाबा आम्हाला वारकरी म्हणलं नाही. माझी कंप्लीट करता ना तुम्ही. कोणाकडे कोणाकडे कोणा आहे का नाही? मग मी पैसे ते बहीण आहे की नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कंप्लीट करू नका. सगळे वारकरी, बरं ऐका ऐका, सगळे वारकरी, बरं ऐका, सगळ्या वारकऱ्यांची सेवा कोणी करायची? आता इथं सगळेच वारकरी म्हणलं, सेवा कोणी करायची? हा, ऐका, बिगर वारकऱ्यांनी. विठ्ठला विठ्ठला. मला चिंतन सांगायचंय तुम्हाला, चिंतन. तुम्ही म्हणता मग मी बी वारकरी, ते बी वारकरी, मी कस काय करणार त्याची सेवा? ऐका आता, वारकऱ्यांची सेवा नुसता वारकरीच करत नाही, वारकऱ्यांची सेवा देव करतो. महाराज कोण करतो? कोण करतो? कोण करतो? झोपले नाही ना? देव करतो, देव. तुम्ही म्हणता वारकरी सेवा देव, आज कुठं झालं की महाराज? देवाची सेवा करण्यासाठी वारकरी आले. कोण आले? वारकरी, आहे की नाही? त्याच्या सेवेसाठी आपण आलो, त्याला भेटण्यासाठी आपण आलो. ऐका ऐका ऐका, मग त्याला भेटण्यासाठी आपण आलो, त्याच्या सेवेसाठी आपण आलो, तर मग ते आपली सेवा का करणार? मोठा माणूस बारीक माणसाची सेवा करतो का बारीक माणूस मोठ्या माणसाची सेवा करतो? सांगा, पटकन सांगा. पण बारीक माणसं सुद्धा मोठ्या माणसाला कधी कधी सेवा करावी, कधी करावं लागतं सांगा आता. हा हा, हुशार माणूस आहे. पण आता मला लय जायचं नाही, म्हणजे ह्याच्यात जात नाही. सरळ सरळ चिंतन आहे आपलं. माझ्याकडे चिंतन भरपूर आहे, पण सांगायला आपल्याकडे वेळ नाही. काय सांगावं हेच कळत नाही, त्याच्यामुळे गोंधळ होतो. विठ्ठला विठ्ठला. मग अशी मी पाहिलं आहे की नाही, आपल्या आपल्या गाडीमध्ये आहे की नाही, छोटासा पोरगा होता, आता बारीक येतो आहे की नाही. मग तुम्ही म्हणता बापाला पोराची सेवा करावी लागते लहानपणी, आहे की नाही? लक्षात ठेवा. आता ते आजारी पडला, बाकीचे सगळे आहे की नाही त्याला घेऊन गेले, आहे की नाही? बाप गेला, आजी गेली, सगळे गेले. मग सेवा करावी लागते, पण कधी करावी लागते? आजारी पडल्यावर, बरोबर आहे की नाही? तसं वारकऱ्याची सेवा देव करतो. कधी करतो? हा, वारीला आल्यावर एक नंतर मिळालं. पुन्हा कधी करतो? ऐका ना ऐका ना, आता सांगतो मी तुम्हाला, आता सांगतो. वारकऱ्यांची सेवा देव करतो, पण कोणत्या वारकऱ्यांची करतो? उत्तम का? इथं बी लक्ष राहू द्या, ऐक ना, हे मला चिंतन सांगायचंय तुम्हाला, बर का? कोणत्या वारकऱ्याची सेवा करतो? गुरुजी, विशाल गुरुजी. ऐका ऐका, आता आपण इथं तर दोन्ही वंदे असू द्या नाही तर निंदे असू द्या, जनाबाई महाराज म्हणतात त्याचे पाय माझे शिरी, आणि मग आपण नाव ठेवणारे कोण? विठ्ठला. ऐका ना, मग कोणत्या वारकऱ्याला देव सहाय्य करतो? खरी निष्ठा, खरी श्रद्धा, खरी भक्ती ज्या वारकऱ्याची त्या पांडुरंगावरती आहे, माझ्या माऊलीवरती आहे, त्याच वारकऱ्याच्या अडी अडचणीच्या काळामध्ये देव स्वतः महाराज त्याची सेवा करतो, त्याचं काम करतो. कोण कोण करतो? देव करतो. विठ्ठला विठ्ठला. पण कोणाचा दास होतो तो? घर प्रपंच कुटुंबाचा सगळ्यांचा भार वाहणाराचा होतो का? सांगा ना मला. चित्ती नाही आज त्याचा पांडुरंग राज, त्याचा पांडुरंग राज, त्याचा पांडुरंग राज. चित्ती नाही आज त्याचा पांडुरंग राज, त्याचा पांडुरंग राज, त्याचा आमच्याकडे एक वारकरी होते,
महाराज एकुलता एक मुलगा होता त्यांना, एकुलता एक. आणि हा वारकरी झेंडा घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघाला. महाराज किती किलोमीटर, वास्तव सत्य आहे ऐका, तो घरापासून मला वाटतंय फक्त 14 किलोमीटरवर अंतरावर गेला होता. किती किलोमीटर? 14. आणि एकुलता एक मुलगा त्याचा पाठीमाग मरण पावला. लक्ष देऊन ऐका, मेला मुलगा त्याचा. कोणाचा? त्या वारकऱ्याचा. पाठीमागून सगळी मंडळी, कोणी त्याला घ्यायला गेलं, कोणी फोन केला, वारकरी बाबा तुमचा एकुलता एक मुलगा मरण पावलाय. ते म्हणला मग आता त्याचा विधी वगैरे तुम्हीच करून घ्या. कोण म्हणला? विधी करून घ्या म्हणे तुम्ही, आता मी वारीला चाललोय. अरे याला कळतंय का? अख्ख्या गावातल्या लोकांनी गुरुजी त्याला नाव ठेवायला सुरुवात केली. युवराज बाबा ऐका ऐका, सगळं गाव म्हणले अरे वारकरी नाही, येड येड, याला एकुलता एक मुलगा आहे, सोन्यासारखा मुलगा याचा गेलाय. तरी सुद्धा हा वारकऱ्याचा म्हणजे वारकरी म्हणून घेतोय. आणि एकुलत्या एक मुलाच्या विधीला येत नसेल तर याला देव सुद्धा माफ करणार. लक्षात येते का तुमच्या? कोण म्हणू लागले? लोक येड म्हणायला लागले त्याला. कोणाला? वारकऱ्याला. फक्त काय तुमच्या आमच्या सारखा वारकरी होता होय? गावाकडून फोन येऊ द्या, महाराज लगेच पैसे उचलतो, महाराजाला भेटत सुद्धा नाही, निघून जातो, गायब होतो. महाराज परेशान, फोन करतात येण नाही, हे का नाही? विचारा ना. ऐका 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 ऐका, महाराजांनी त्याला फोन करावा, फोन लागत नाही. बाकीच्याला कोणाला विचारावं माहित नसतं हा कुठं गेला, दिंडी पुढे न्यावा का मागं ठेवावा कळत नाही महाराजांना. लक्षात ठेवा, म्हणजे हा पण वारकरी म्हणजे आपल्याला नाव आहे की नाही, नाव कोणाला ठेवायचं नाही, आहे की नाही? हो का उत्तम चांडाळ, ऐक इथं लक्ष राहू द्या. एकुलता एक मुलगा गेला, हा बाबा नाही गेला ना गुरुजी. कोण? वारकरी. परत नाही गेला, पंढरपूर पर्यंत गेला. काय पुढे गेल्यावर म्हणले अरे तुला सुतक पडलंय, सुतक. काय पडलं म्हणले? ते म्हणलंय जेव्हा सुतक पडलं तेव्हा मी घरी होतो का? बोला, होतो का घरी? हा, सुतक पडलंय म्हणजे वारेच्या वाटेवर मी निघालेलो आहे. आता पांडुरंग सुतक बितक काही धरीत नसतो. लक्षात येते का? वारी कंप्लीट केली महाराज त्यांनी, गेलाच वारीला. लक्षात येते का तुमच्या? ऐका, याला म्हणतात वारकरी चित्ती नाही. चला महाराजांनी गोड प्रमाण दिलं. भक्ता ऐशी जाना जे देही उदास, गेले अशा पास निवारुनी. माणसाने उदास असावं पण संसारात नाही का? संसारात का? हा, कशात उदास असावं? आहे का नाही? उदास कसा असावं? उदास म्हणजे काय आहे की आपण जास्तीचं चिंतन आपल्याला सांगत नाही. भक्ता ऐशी जाना जे देही उदास, गेले अशा पास निवारुनी. सगळीकडे महाराज देहावर उदार, उदास, आहे की नाही? काहीच कशाच घेणं देणं नाही. म्हणले तुमच्या वारीत चालले, ऊन लागायला लागले, हे की नाही? असं म्हणले. झालं झालं, काळजी करू नका. वारीत चालले म्हणले पायाला लागले तुमच्या, महाराज कशाला चालता उगाच विनाकारण? नका चालू तुम्ही, ऐका ना. वारीत चाललाय, हे की नाही? पायाला लागले तुम्ही, गाडीत बसा. ते म्हणलंय वाटाने मेलो तरी चालेल गड्या, गाडीत बसणार नाही. बरोबर की नाही? तुम्ही म्हणता महाराज लोक तुम्ही गाड्याने बसून जाता, VIP गाड्यानी, आणि आम्हाला सांगता की भाऊ एक नाही वारीत चाललं पाहिजे. बरोबर आहे की नाही भाऊ? ऐका, पण 1000-2000 जर माणसं असतील आणि त्यांना जर त्यांचं नियोजन सांभाळावं लागत असेल, करावं लागत असेल, तर हाडाचा वारकरी असला तरी त्याला पुढे नियोजन करायला जावंच लागतं भाऊ. ही सुद्धा सेवाच आहे की नाही? पण वारकऱ्यांनी दिंडीमध्ये चाललंच पाहिजे भाऊ, आहे की नाही? लय चला जाऊ द्या, आहे की नाही? विठ्ठला विठ्ठल
अवस्थेवर मी जास्त बोलणार नाही, कारण की अवस्थेवर बोलायला गेल्यावर माझी अवस्था बिघडून जाते, मला ऊन पडलेलं कळत नाही, है की नाही? म्हणजे हा छत्री माझ्यावर नका दोन विठ्ठला विठ्ठल. राहू द्या चोप नका नका, हे सगळे हे असं आजादुजापणा कामाचं नाही, हे की नाही? विठ्ठला विठ्ठल. ठीक आहे, चला काय चाललं होतं आपलं आता ऐका. पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझे श्री, याच्यावरती थोडस बोलतो. श्री म्हणजे त्याचे पाय माझ्या मस्तकाला लागावे असं कोण म्हणतात, अशी इच्छा प्रकट करतात कोण? जनाबाई. आता ऐका ना गुरुजी, हो जनाबाईचा अधिकार सामान्य होता का? काय अधिकार होता जनाबाईच्या? महाराज देव यायचा देव, जनाबाईला दळू लागायचा. ऐका ऐका ऐका, दळू लागत नव्हता महाराज, सगळे काम जनाबाईला देव, त्याच्या दर्शनाने आपल्या मनाची तृप्ती होते, आपलं मन प्रसन्न होतं, असा परमात्मा जनाबाईला दळण दळू लागायचा. ऐका, एवढंच नाही, दोन्ही भांडे काम करू लागायचा, सगळे काम देवाने करावेत. कोणाची? हा जनाबाईची. ऐका ना, काय एवढा मोठा अधिकार जनाबाईचा झाला असेल? शॉर्टकट ऐका, काय एवढा अधिकार जनाबाई महाराजांचा झाला असेल? बोला ना. ऐका, जनाबाईंची सेवा तेवढी होती महाराज, जनाबाईंची, संत जनाबाई महाराजांची निष्ठा भगवंतावर तेवढी होती. ऐका ना, याही पुढे जाऊन सांगू, जनाबाई स्वतः भजन करायच्या. काय करायच्या? भजन करायच्या रोज. कोण? जनाबाई. आपण फक्त भोजन करतो, भजन मात्र लक्षात येत नाही. विठ्ठला आपलं फक्त लक्ष भोजनाकडे असतं, भजनाकडे नसतं. पण महाराज म्हणले, किती VIP असला, किती मोठा असला आणि किती श्रीमंत असला, आणि जग त्याला मानत असेल आणि तो भजन करत नसेल तर काही उपयोग नाही होत. कोणाचं? भजन करा. विठ्ठला विठ्ठल. त्याच्यासाठी एक गोड प्रमाण आहे. काय थोर पण तुका म्हणे ते भजनाप्रमाणे येते, म्हणजे फक्त माईक वरच. असं का येते? म्हणजे येताना सांगितलं बरं का, ऐक नाही. तुका म्हणे ते भजनाप्रमाणे, आणि मग म्हणले बाकीचं लय मोठा आहे. म्हणले काय काडी लावायची? काय थोर पण जाळायाची. काय काय म्हणतात, आमदार दिंडीत चालते, मग काय उपकार करते? अरे ते माणूसच आहे. आमदार झाला म्हणजे काय झालं? बरोबर आहे का? बरोबर आहे का चुकीचं? ऐका, त्यांच्या पाठीमागे व्याप आहे, आपण मान्य करतो. बरोबर आहे का? दांडगा कारभार असतो, त्यांना पाहायचं असतं, मान्य करतो. पण सगळ्यासाठी वेळ देतात, मग वारीसाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे. त्यांचंच कल्याण आहे ना त्यात, आपलं काय? बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. आणि आमदार असले तरी वारेत आल्यावर त्यांनी वारकऱ्यांची सेवा करावं, स्वतः सेवा करून घेऊ नये. देव प्रसन्न होईल महाराज. आलं लक्षात? ही खरी वारी आहे का नाही? नाही तर आमदार आले, मंत्री आले, खासदार आले, संत्री आले, स्वतःची वाहवा पूज्यता मोठेपणा मिरवत बसले, आणि आहे का नाही? मग नाही महाराज. करतात लोक, त्यांनी त्याचा स्वीकार केलाच पाहिजे. एखाद्याने सत्कार केला, स्वीकार केला पाहिजे. बरोबर आहे का नाही? ते सुद्धा अधिकारी आहेत, त्यांचा सत्कार केल्यावर त्यांनी घेतलाच पाहिजे. पण जेवढा आपल्याला लोक प्रेम करतात ना, तेवढंच त्यांनी सुद्धा वारकऱ्यावर
प्रेमच केलं पाहिजे बुवा. देव प्रकट व्हायला काय लागतं महाराज, लक्षात ठेवा. कोणीही दिंडीमध्ये चाललं पाहिजे. आणि महाराज दिंडीमध्ये आलं ना, माणसाचं जीवन पवित्र होतं. काय चाललं होतं आपलं, तुका म्हणे ते भजन प्रमाण. आमच्या जनाबाई भजन करायच्या. इथून पुढे आपण काय आहे का नाही, इथून इथपर्यंत आपण आलो होतो. जनाबाईच्या भजनामध्ये काय ताकद होती बाबा, सांगू का 2 मिनिटात? ऐक जनाबाईनेच त्या मुखानं भजन करत नव्हत्या महाराज. मी मग सांगितलं होतं तुम्हाला, चोकोबाऱ्यांच्या हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणायची. पण जनाबाईचा अधिकार जर पाहिला ना, ऐका ती गौरी गौरी आहे का नाही, कशाची, सेनाची गौरी, बरोबर आहे का नाही. त्या गौऱ्या वेचायला जनाबाई एक दिवस गेल्या. 14 माणसांचं काम करायच्या. नारा बिठा गोंदा नाही म्हणजे नामदेव महाराजांच्या घरात किती माणसं होते, 14, बरोबर आहे का. 14 माणसांचं काम कोण करायच्या, जनाबाई. त्या दाशी होत्या कोणाच्या, नामदेव महाराजांच्या. ऐका एवढ्यांचं काम करायचं. एक दिवस गौऱ्या आणायला गेल्या, वेचायला गेल्या, थापून ठेवल्या गौऱ्या. आणि गोळा करायला गेल्याच्या नंतर, जमा करायला आणायला गेल्याच्या नंतर एक शेजारीन बाई आली आणि ती दुसरी म्हणू लागली, ह्या गौऱ्या माझ्या. कोणाच्या, सगळ्याला दृष्टांत पाठ आहे, फक्त पुढे जाणार. माझ्या आहेत, या म्हणल्या माझ्या आहेत. आता मग समोरची म्हणले माझ्या आहेत, देऊन टाकाव्या. संत वृत्ती आहे, संतांकडे राहत आहेत, बरोबर आहे की नाही, संत विचार आहेत. मग त्यांनी देऊन टाकायला पाहिजे होत्या, आहे की नाही. होय महाराज, देऊन टाकायला पाहिजे होतं की नाही. वाद कशाला खेळत बसायचं कोणी, जनाबाई महाराजांनी, बरोबर आहे की नाही. हा असं बरोबर आहे की नाही, आहे का. वाद खेळू लागले त्यांच्यासोबत. कोणासोबत, समोरची जी असणारी माता आहे, जे काही भगिनी आहे का नाही, दोघे जणीत वाद लागला. आता ऐका, याच्यामुळेच मी हे तुम्हाला सांगतो, कोणी येतो वारकरी महाराज एखादा असला, त्याच्याकडे येतो, कसाही येतो, म्हणतो तुम्ही महाराज आहेत, मग हे शिव्या देऊन जातो, आहे की नाही. काहीतरी कुटाणा भानगड करून जातो, आहे की नाही. आणि पुन्हा काही झालं, महाराज त्याला बोलायला लागले, हो आम्ही बोलणं साहजिक आहे, तुम्ही कोण आहेत, तुम्ही कोण आहेत, महाराज आहेत. मग त्याने म्हणायचं, हे पा आम्ही असं डोकं खाली करतो, तू मस्त वेताची काठी घे आणि वरून मार आमच्या डोक्यात. कुणी म्हणावं, नाथ बाबा शांत होते, संत होते, तरी सुद्धा महाराजांनी काय केलं, बोलले महाराज. तुकोबाराय बोलले महाराज सगळ्या संतांनी. तुकोबाराय तर म्हणले, नाथाळाच्या माथा एका खराब असेल, दुष्ट असेल, दुर्जन असेल, वारकऱ्यांना, साधू संतांना त्रास देत असेल, ऐका नाही, आम्ही त्याचं सगळं ऐकून घेऊ बुवा. ते मागन ते आम्ही त्याला देऊ, ऐक नाही. कशासाठी, कशा पाय आम्ही त्याच्यासोबत वाद खेळणार नाही. पण जर ऐक नाही, तो जर आमच्या नादीच लागला बुवा, कोण म्हणतंय, ऐक नाही, भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाताळाच्या माती, ऐक नाही. महाराज हे सुद्धा. आणि व्यवहार ज्याला कळतो ना, त्याला परमार्थ कळतो. ज्याला व्यवहारच कळत नाही, त्याला परमार्थच कळत नाही. महाराज विठ्ठला, ऐका गौऱ्या वेचणारी जनाबाई, गौऱ्या गोळा करणारी जनाबाई, तिच्या सोबती जे काही असणारी मैत्रीण आहे, तिच्या सोबत तिचा वाद लागला. ऐका वाद लागल्याच्या नंतर तिथं कान्होबा पाठक येऊ लागले होते. कोण, काशीवरून. ऐका आपले काशीवरून एक विद्वान ब्राह्मण येऊ लागले होते. हे बाकीची सगळी मंडळी होती. ऐका जनाबाई, तिचे असणारे दुसरे कोणते, गौऱ्या वाद लागलेली बाई. ऐका काशीवरून एक विद्वान ब्राह्मण तिथे येत होता. आणि येत असताना महाराज तिथं आल्याच्या नंतर ऐका, या बाईचा वाद पाहून तो म्हणला, ही संत आहे का, हिला जनाबाई म्हणतात का, हिची ख्याती ऐकून एवढ्या दूरवर मी आलो. ऐका, आणि हे वाद खेळते. कोण आपण, ऐका ना, अगोदर आमचे भांडणं सोडा आणि मग आमचं ऐका. कोण आपण, मग नाव एकमेकीची सांगितल्याच्या नंतर हिने माझ्या गौरी घेतल्यात, ती म्हणते तिने माझ्या घेतल्यात. मला सांगायचा मुद्दा असा आहे, ते म्हणले दोघांचा वाद मिटवण्यासाठी असणारे. त्यांनी म्हणले, आता काय करावं लागेल नेमकं, आम्ही ते इथं नव्हतो, आत्ता आलो, एक नाही. कोणाची बॅग कोणी चोरली आम्हाला काय माहिती, पण तुमच्या बॅगेत काय तुम्ही सांगावं, एक नाही. वारकऱ्यांनी मोबाईल चोरू नये, कोणाचं चार्जर चोरू नये, बरोबर आहे का नाही. कोणाची बॅग चोरू नाही, कोणाची चप्पल चोरू नाही, कोणाचे पैसे पडले तर दिंडी प्रमुखाकडे आणून द्यावेत. त्यांनी पुकारून सांगावेत, कोणाच्या आपल्या दिंडीतले पैसे असले तर घेऊन जा, नसले तर कोणी त्याला हात लावू
नाही आपलं अन्नदान असेल त्यात ते घालून द्यावे टाकावे त्यात. बरोबर आहे की नाही? सगळे वारकरी खातील. बरोबर आहे की नाही? लक्षात येते तुमच्या यांच्यात तुमचे कोणी कोणाचं चोरलंय आम्हाला माहित नाही. मग कसं याचा निवाडा करायचा? ते म्हणले हे पहा, माझी गौरी उचलायची कानाला लावायची, तिच्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघला तर ती माझी. एक नाही सगळ्या गौरीतून उचलायची. ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघणार ती गौरी माझी, नाही निघणार ती तिची. गौरी उचलायची कानाला लावायची विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आहे की नाही? दुसरी उचलायची कानाला लावायची विठ्ठल विठ्ठल. ते आलेलं गौऱ्या टाकून दिल्या आणि जनाबाई लोटांगण घातलं. कुणी कुणी? जनाबाई महाराजांचं अंतकरण लय मोठे महाराज. जनाबाईला लोटांगण, संत जनाबाई महाराजांना लोटांगण घालणारे अनेक संत आहेत. इकडे लक्ष द्या बरं. अनेक संत जनाबाई महाराजांसमोर लोटांगण घालतात, पण आमच्या जनाबाई वारकऱ्यांसमोर लोटांगण घालतात. ही वारकऱ्यांची ताकद आहे. ऐका ऐका. पण कोणता वारकरी? कोणासमोर लोटांगण घालतायत जनाबाई? वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. ऐका ना, जनाबाई महाराजांचा गौऱ्या एवढा मोठा अधिकार आहे. गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या आणि त्या जनाबाई महाराज म्हणतात वारकरी कसा असू द्या, वारकरी कसा असू द्या. जा तुम्ही गाडी घेऊन जा पुढे, आम्ही येतो पायी पायी सगळे बिंदास्त. एकनाथ महाराजांना घेऊन जा तुम्हाला सोबत. जा एकनाथ महाराज पुढे गेले ते लपून बसले परत. जा जा विठ्ठला. खटके महाराज तुम्ही बी जा. ओ का उत्तम चंडाळ. पुढं काय? पाय ठेवी कपाळ. ऐका ऐका. जनाबाई महाराज म्हणतात, महाराज एवढ्या अधिकार संपन्न जनाबाई महाराज, त्यांच्यावर आळ आला होता चोरीचा सगळ्यांना माहितीये. सोळावर द्यायचं ठरवलं, सोळाचं पाणी पाणी केलं महाराज देवानी. देवाला शिव्या देणाऱ्या जनाबाई. कोणाला? कोणाला? देवाला बोलणाऱ्या. काय शिव्या दिल्या महाराज जनाबाई सांगत नाही मी आता. ऐका ऐका ऐका. शिव्या देणारे एवढा अधिकार संपन्न जनाबाई. देव रोज त्यांना भेटायचा, रोज बोलायचा. ऐका ना ऐका ना. ज्याला आमदार भेटलं, ज्याला खासदार भेटलं, तो सामान्य माणसाला बोलतो का? हा, आपल्या ढेकीतच राहतो. अहो साधा सरपंच झाला तर महिना महिना फोन घेत नाही. 10 जणांमध्ये घालावं लागतं. तेवढं सरपंचाला सांगा ना, घरकुलचा हप्ता आलाय राव, ते काही फोन उचले ना, तुमच्या जवळच आहे, सांगा तेवढं त्याला. नाही लक्षात घ्या बर का. झालंय महाराज ऐका. घरकुलचा हप्ता तुमच्या इकडे. विठ्ठला विठ्ठल. फक्त पंढरपूरकडच्याच तोंड आहे, त्याला होऊन सुद्धा लागत नाही. विठ्ठला विठ्ठला. लक्षात ठेव. तुमचं इकडे आहे आता, पंढरपूर इकडे आहे.
विठ्ठला विठ्ठल. तुमचं काय खरं नाही, मग तुमची आरती वारी झालेली, लंगड्यावारीचा काय उपयोग नाही. आळंदी ते पंढरपूर आम्हाला बरेच जण म्हणले होते आळंदीला जाऊ नका, आहे की नाही, पण व्यवस्था होती अलीकडेच राहायची. आम्ही आळंदीला, मी म्हणलं नका बुवा जायचं, शासनाचे नियम आहेत, आहे की नाही. पण आमचे वारकरी एवढे कट्टर आहेत काही काही, ते म्हणले बाबा तुम्हाला जायचं जा, नाही तर नाही, तुमचं नाम तर संपलं. आणि म्हणलं काय करावं, वारकरी जर गेला दिंडी नेऊन तरी काय करायचं, बरोबर आहे की नाही. खरे वारकरी 5-25 ताराला पेटले, मला म्हणले बाबा जावाच लागते, है की नाही. मी म्हणलं बाबा आपल्याला जाता येत नाही, आळंदीत लय पाणी, माणसं वाहून चाललेत. ते म्हणले आपण सगळे, मी म्हणलं मी नाही. कोण आहे की नाही, म्हणजे असं म्हणलो नाही मी त्यांना. म्हणलं तुम्ही काय म्हणताय पाहावा, ऐका. म्हणलं काय हरकत नाही, तुमची इच्छा असली तर सगळ्याला विचारतो, सगळ्याला